पूर्ण लिहायचे, गाळ्याला जागा लिहा, पूर्ण लिहायचं आहे. हेच ब्लँक येईल असं नाही. काही वेळेला काय होईल, हे जे दिलंय ते ब्लँक करून टाक आणि हे दे. पण सगळ्याचाच अभ्यास ठेवा. आपण आपल्या भात्यामध्ये सगळेच बाण असले पाहिजेत. बघितलं का नाही, ते मालिका असते बघा, कोणत्या, रामायण महाभारत. अग्निबाण आहे, मग ते तिकडला शत्रू पक्षाचा माणूस का सोडतोय, पावसाचा बाण सोडतोय लगेच अग्नीला विझवण्यासाठी. मग ह्यानं काय सोडणार, विजली अग्नी, दुसरा बाण सोडणार. मग एक नागाचं अस्त्र सोडलं, त्यानं गरुडाचं अस्त्र सोडतोय. मग त्याचा विरोध, त्याच्याकडे ते शब्द असले पाहिजेत. तसं आपल्याला पुढून प्रश्न आला की त्याचं प्रतिउत्तर रेडीच असलं पाहिजे. मग काय हरकत आहे तेवढे मार्क घेण्यासाठी. हा बर बर, चालते चालते. अश नाही बाबा, आता बघतो तुझा सल्ला ऐकतो. हा चला. बर बर. क्रिश. नवीन आलाय सर, तुम्ही सांगत होता तेव्हा तुमच्या सोबत लिहित होतो. बर बर, असं करायला लागला. त्यावेळेला थांबायचं, लिहायचं नाही, वेळ देतो की आपण बराच. त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण सांगतोय त्यावेळेस लिहिण्याचा प्रयत्न करू नका जास्तीत जास्त, म्हणजे कोणतंही चांगलं होणार नाही, लक्ष राहणार नाही ते. आलं का ओम? ओके, ठीक आहे, झाले आता सगळ्यांचं. पुढे जाऊया आपण आता. लिही की मनानं, लिहू शकतोस की तू, काय त्याच्यात. आता पुढे जे आहे, किरणोत्सारी प्रदूषण. हे तर अतिशय कठीण समस्या. आपण सांगितलं होतं जपानमध्ये अणुबॉम्बचा प्रयोग झाला त्याच्या. आता आपण जे पाहिलोय ऍटमॉस्फिअरचे लेअर, स्ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, ओझोनचा लेअर, आता झाले आमचं खाली 5वी 6वीला. त्याच्यामध्ये एक ओझोनचा लेअर आहे. ओझोन लेअर काय, प्रोटेक्टिव्ह शिल्ड आहे. ज्यावेळेस सूर्यापासून निघणारे युव्ही रे, अल्ट्राव्हायोलेट रे, काय म्हणतो रे मराठीमधून आपण अल्ट्राव्हायोलेट रे, अतिनील किरण, विच आर कमिंग फ्रॉम सन. ते जे अल्ट्राव्हायोलेट रे आहेत सूर्यापासून येतात, ते जर डायरेक्ट आपल्या अर्थवरती जर आले तर काय, त्वचा खराब होणार आहे, त्वचा जळणार आहे आपली. कॅन्सर सारखे आजार होणार आहेत, अल्सर, कॅन्सर, किरणोत्सारी पदार्थ. मग ते पडायला लागलंय का, बर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, प्रदूषण वाढायला लागलं हवेचं. आणि ते जर छिद्र, आता चहापत्ती आहे, चाळणीला छिद्र पडलेली चाळणी आहे, हे सुद्धा एक चाळणीच आहे या प्रकारची. आता हे जे लेअर आहे ऍटमॉस्फिअरचा, ओझोनचा, आपण चाळणी बघितलं, चाळणीमधून काय, चहाची जर चाळणी गाळणी सुटलेली असेल, ते छिद्र जर पडलेलं असेल, चहापत्ती येते की खाली आपल्या तोंडामध्ये सुद्धा जाणार राहते. आणि तेच काय व्यवस्थित आहे छिद्र न पडलेलं. आता याला छिद्र पडलं तर काय होणार आहे, डायरेक्ट आर्चच्या सरफेस वरती येणार ते रे. आणि आपल्या त्वचेला, प्राण्यांना, वनस्पतींना, वनस्पती पिकणार नाहीत, मग खाणार आहे काय आपण. सगळ्यात फार मोठी समस्या ओझोन लेअर. वेळी जाग व्हायला पाहिजे, अवेअरनेस, जागृती आपण केली पाहिजे. मग हे काय हळूहळू होणार आहे पुढे. मग आतापासून जर सावध राहिलं तर ते टाळता येणार आहे उपाययोजना. मग आजार होऊच नये म्हणून प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. दक्षता घेणं, त्याच्याबद्दल काय जागरूक राहणं. रोग होऊच नये म्हणून काळजी घेतलेलं किती बरं. रोग झाल्यानंतर मग काय, त्याचे काय त्रासही होणार आहे आणि वित्तहानी, पैसा सुद्धा जाणार आहे. पण रोगच होऊ नये म्हणून पैसे घालायचे आपल्या अगोदर, थोडी गुंतवणूक करायची, मग डॉक्टरचा खर्च वाचणार आहे. भारतामध्ये असंच आहे बघा, अतिशय काम करायचं आणि वैद्यकीय सेवेसाठी पैसे तेच घालायचे, मग काय फायदा आहे त्याचा. त्याच्यामुळे काय, रोग होऊ नये म्हणून काही गुंतवणूक करायची आपल्याला. तसं हे काय, छिद्र पडू नये, ओझोनचा लेअर टिकून राहावं म्हणून आपला वेळी जागी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं काय, ते आपत्ती टळणार आपल्यामुळे. आपण काय सांगत होतो, किरणोत्सारी. जपानमध्ये जो अणुबॉम्बचा प्रयोग झाला त्याच्या अगोदर सुद्धा काही घटना घडलेल्या आहेत. मग काही घटना सांगितलेल्या आहेत. किरणोत्सारी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन. आता हे जे प्रदूषण आहे हे दोन्ही टाईपचं, नैसर्गिक आहे आणि मानवनिर्मित. ग्रहण लागलं म्हणतात बघा, आता ग्रहण लागणं, थोड्या कन्सेप्ट ज्या आहेत विनाकारण नाहीत बघा. आता ग्रहणामध्ये जर काय म्हणतात, गिर्याणामध्ये गावले, ग्रहणात सापडलं होतं, म्हणजे काय, त्याची त्वचा किंवा
चेहऱ्यावरती म्हणा एखादी भागावरती खून राहते बघा, ते म्हणजे का ते युव्ही रे अटॅक करतात, अल्ट्राव्हायोलेट रे आलेले राहतात त्याच्या चेहऱ्यावरती म्हणा त्या गर्भवती स्त्रीच्या, आणि त्याचा इम्पॅक्ट त्या गर्भावरती पडणार. मग काय म्हणतो आपण, ग्रहणात त्याची आई काय काहीतरी चिरत होती, काम करत होती, म्हणजे बाहेर गेली होती घराच्या, आणि त्याचा त्या सूर्याचा कॉन्टॅक्ट झाला त्या रेचा, म्हणून का ते मुलगा अपंगत्व ते आलेलं असते. त्याचं रिलेशन आपण काय म्हणतो, चट्टा वगैरे आला की तुझ्या आईनं काकडी चिरली होती बाळंतपणामध्ये असं म्हणतात. मग खरंच रिलेशन कुठं आहे त्याचं, त्या ह्याच्यामध्ये जे अल्ट्राव्हायोलेट रे आलेले होते ते डायरेक्ट अटॅक केले, आणि त्याचा इम्पॅक्ट कुणावरती झाला, त्या बाळावरती झाला, आणि ते खून आहे, जन्म खून म्हणतो आपण. हा, अशा पद्धतीचं ते असतात. मग ते आपण वेगळ्या अर्थानं बोललो, पण त्याचं रिलेशन आहे बरं का, त्याचं त्या अल्ट्राव्हायोलेट रेशी रिलेशन आहे. मग का ते जे रे आले, मग हे काय झालं, सूर्यापासून आले नैसर्गिक आणि मानवनिर्मित सुद्धा रे, म्हणजे अणुभट्ट्यामधून येणारे रे आहेत, प्रदूषण वाढायला लागलेलं आहे त्याच्यामधून येणारे रे आहेत. मग हे दोन्ही प्रकारचं होतं. अल्ट्राव्हायोलेट किरण म्हणजे इन्फ्रारेड हे नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात, तर एक्स रे बघा, जास्त वेळा एक्स रे गर्भवती महिलेचा एक्स रे करू नये म्हणतात. हा, कारण पेशा डॅमेज होतात त्याच्यामधून, आणि सेल आणि अपंगत्व येण्याची शक्यता असते. सोनोग्राफी सुद्धा एक युव्ही रेच आहे, अल्ट्रासॉनिक साऊंड आहे, त्याचा सुद्धा मारा करू नये जास्त. मग डॉक्टरचा सल्ला काय असतो, जास्त वेळा सोनोग्राफी करू नका, फक्त चेक करा की जे आतमधलं बाळ आहे त्याची हालचाल मुवमेंट चांगली आहे का. पण आपण काय करतोय, बऱ्याचशा वेळा करतात, कोण 3D ची करतात, ते चुकीचंच आहे. काही वेळेला ते सोनोग्राफीमुळे सुद्धा अपंगत्व येऊ शकते. कॅन्सर साठी कर्करोग हा मराठी शब्द आहे, कॅन्सर इंग्लिश मध्ये. हे आता झालेलंच आहे की रे, हे काय अवघड नाही. कर्करोग म्हणतो आपण कॅन्सरला, हे मराठी झालं. कॅन्सर हा इंग्लिश शब्द आहे बरं का. ओम, आता पुढे बघा, काही घटना घडलेल्या होता जगात. चेर्नोबिल एक इन्सिडेंट आहे, विंड स्केल आणि 3 माइल आयलँड अशा मोठ्या दुर्घटना, एक इंग्लंडमध्ये, एक अमेरिकेमध्ये, एक युक्रेनमध्ये अशा घटना घडल्या. हे चेर्नोबिल का युक्रेनमध्ये घडलेले, ज्यावेळेला सोव्हिएत युनियन होतं त्यावेळेला काय झालं होतं, इथं एक अणुप्रयोग झालेला होता, आणि त्याच्यामधून लिकेज झालेलं होतं, ते वायूची गळती अणुभट्टीमधून, आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा बेकार झाला की तिथं 30-40 जण तर मेलेच मेले, आणि तिथल्या एरियामध्ये अजून सुद्धा बंदी आहे राहायला. तिथं जी घटना घडली अजून सुद्धा तिथं पीक येत नाही, आणि मुलं अपंग जन्माला येतात. मग तिथं वस्तीच केलं नाही कोण, कारण का तिथं युव्ही रेचा तिथं मारा झालेला होता, तिथं गळतीच झालेली होती. परत काय, हे विंड स्केल हे इंग्लंड मध्ये झालेलं होतं. आणि हे 3 माइल आयलँड हे अमेरिका, हे काय थोड्या प्रमाणात झालं होतं. 3 माइल हे माइल आयलँड तिथं काय झालं होतं, हे जी अणुभट्टीची गळती झाली होती, पण लोकांच्या विषारी वायूची गळती झाली, आणि लोकांच्या मनामध्ये एवढी भीती निर्माण झाली की सगळीकडे अफरातफरी मजली. म्हणजे आता तिथं काय झालंय, लिकेज झालाय, वायूची गळती झाली आहे, आता आपण मरतोय, किंवा एखादी अफवा पसरली जाते बघा. पाठीमागं सुद्धा आपल्याकडं संध्याकाळी कोणीतरी हाक दिला, हाक मारी आवाज दिला की ते कोणता त्याला प्रतिसाद दिला ते मरतय, ते मृत्यू पावतो, म्हणून अशी अफवा पसरली होती. मग सगळीकडे अफवाचंच वातावरण होते बघा. एखादी अफवा सोडली, आता सुद्धा आता तुम्ही जावा आणि उगा क्लासमधून तुमच्या गल्लीमध्ये जाऊन सांगायचं की आज काय होणार आहे, आज मोठा काहीतरी येणार आहे, भूकंप वगैरे, ती अफवा आहे. मग सगळे म्हणणार अरे भूकंप येणार आहे, भूकंप येणार आहे, एकाचं 10 तोंडाला होतं, किंवा काही अफवा सोडा, अफरातफरी माजते, सगळं वातावरण काय होतं, खराब होतं का नाही, इम्बॅलन्स होतं सामाजिक. मग तशा पद्धतीची अफवा किंवा ते झाल्यामुळे सगळीकडे काय अफरातफरी माजली. आणि तिथं काय, हे जे अणुभट्ट्या होत्या बऱ्याचशा देशांनी बॅन केल्या बघा, तेव्हा अणु चाचण्या घेणं बॅन, बंदी आणली, आणि गेल्याच तर बऱ्याचशा तिथं प्रिकॉशन दक्षता घेऊनच मग अणुप्रयोग करण्याची तिथं परवानगी दिली जाते. नंतर बऱ्याचशा त्या काळामध्ये अणुभट्ट्या अणुचाचण्या रद्द केल्या गेल्या, लोकांनी त्याच्यावरती काय बॅन आणलं, लोकांनी आंदोलन केलं, आता प्रयोग नको म्हणले, कारण हे मानवतेच्या विरुद्धच आहे खर तर. पण ते शत्रू सोबत लढण्यासाठी म्हणा, जास्त अतिलोभापायी म्हणा आपण ते करायला लागलाय. मग त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये प्रोहिबिटेड एरिया म्हणून घोषित केलं, त्याच्यामध्ये अजून सुद्धा 30-30 एकरापर्यंत कोण राहत नाही. मग तशा पद्धतीचे किरणोत्सारी अतिशय ह्या घटना आहेत. ह्याच्यामुळे काय झाले आहेत परिणाम, एक्सरेच्या उच्च प्रमाणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. परत काय, शरीरातील ऊतींचा नाश होतो, टिश्यू एक्सरे ते मारा जास्त केला की, सारखं जर मारा केला तर आतमध्ये जाऊन टिश्यूला काय डॅमेज होतात, आतमधल्या टिश्यू. परत जनुकीय बदल,
घडून येतात. जेनेटिक डिसऑर्डर, परत दृष्टीवर हानिकारक परिणाम. बघा जे कारागीर असतात, कामगार, कुठं त्या अणुभट्ट्यामध्ये काम करणारे, त्यांची दृष्टी दोष लवकर त्यांच्या दृष्टी जात आहेत बघा. मग त्यांना युव्ही रेज, आणि जे जास्त लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल याच्यामधून जे रे निघतायत ते सुद्धा काय हार्मफुलच आहेत. मग ते प्रोटेक्शनसाठी युव्ही रेचा गॉगल घालतात. हा, ते रे डायरेक्ट आपल्या डोळ्यावरती अटॅक करतात. जास्त मोबाईल वापरू नका, वापरला तर कामापुरता वापरा. लॅपटॉप, संगणक, त्याच्यामधून जे आहे कॉम्प्युटर पाशी काम करणारे लोक, त्यांना लवकरच का दृष्टीदोष येतोय बघा. मग ते रेचा इम्पॅक्ट आहे. आता प्रदूषण नियंत्रण महत्वाचे आहे असे आपण का म्हणतो, का बर? आता आपण पाहिलं प्रदूषण झाल्यामुळे एवढं सगळं व्हायला लागलंय. पिढ्याच्या पिढ्या नाश व्हायला लागलेला आहे, सगळीकडे इम्बॅलन्स व्हायला लागलाय, पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागलेला आहे. हा, जमीन नापीक व्हायला लागली आहे. हे सगळं प्रदूषणामुळे सगळीकडे विस्कळीतपणा यायला लागलाय की. म्हणून प्रदूषण महत्वाचं आहे. तुम्ही आता उद्या हे प्रश्न सगळ्यांनी लिहून आणायचे. प्रदूषण नियंत्रण महत्वाचे आहे असे का म्हणतात? मग इथं डायरेक्ट इनडायरेक्ट काय विचारलेलं आहे की प्रदूषण नियंत्रण कसं केलं जातं, उपाययोजनाच विचारल्यात. प्रदूषण नियंत्रणासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो किंवा ते का बरं केल्या पाहिजेत, त्याचा प्रश्न. मग उपाययोजना किंवा प्रदूषणामुळे काय होतं ते सुद्धा याच्यामध्ये सांगायला पाहिजे आपल्याला. प्रदूषण झाल्यामुळे काय काय व्हायला लागलेलं आहे, मानवाच्या आरोग्यावरती परिणाम, डोळ्यावरती, दृष्टीवरती दोष यायला लागले आहेत. तेच इथं लिहायचं आहे. दोन्ही अर्थानं आपण लिहू शकतो. त्याचं उत्तर म्हणजे हेच आहे, का बरं ते व्हायला लागलेलं आहे किंवा पर्यावरण नियंत्रण कशासाठी करायचे आहे किंवा प्रदूषणामुळे काय परिणाम येतोय म्हणून आपला ते नियंत्रण करायचे आहे. दोन्ही अर्थानं तो प्रश्न विचारलेला आहे. आलं का लक्षामध्ये? सगळ्यांनी हे उत्तर लिहून आणायचे आहे आणि थोडासा अभ्यास करा. हे तक्ता पाठ करा बघा. रिव्हिजनला मी विचारायला सांगतो. प्रिंट देतो एक एक. हे तक्ता वरचा, हा हे करा अगोदर. हे मानवनिर्मित हे तर झालंय की तुम्हाला सोपा. हे महत्वाचा, हे पूर्ण करा. चला सर्वांना बाय. अभ्यास करा. वेळोवेळी सांगायला लागलोय. समृद्धी, गप्पा मारू नको. सृष्टी समृद्धी, तुम्हाला परत परत वॉर्निंग आहे बघा तुमच्या दोघीला. हा, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. हा, चला ठीक आहे.